घरफोडी चोरी करणारे 3 सराईत आरोपी जेरबंद। 38,64,000 रुपयेचा सोने व चांदीचा मुद्देमाल हस्तगत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोलीस नाईक संदीप नलावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की तौफिक जमादार राहणार उमळवाड, समीर मुलानी राहणार कुंभोज आणि दीपक कांबळे राहणार उमळवाड हे काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक MH09 EH 7110 वरून चोरीचे सोने व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी हरिपूर जुना रस्ता येथे येणार आहेत। नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे हरिपूर जुना रस्ता परिसरात सापळा लावून थांबले असता युनिकॉर्न मोटरसायकलवरून 3 इसम सदर ठिकाणी येऊन थांबलेले दिसले। बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील पहिल्या इसमाचे नाव तौफिक सिकंदर जमादार, वय वर्ष 31, व्यवसाय मजुरी, राहणार मुक्काम पोस्ट उमळवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। दुसऱ्या इसमाचे नाव समीर धोंडीबा मुलानी, वय वर्ष 31, व्यवसाय मेकॅनिकल, राहणार कुंभोज, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर व तिसऱ्या इसमाचे नाव दीपक पितांबर कांबळे, वय वर्ष 27, व्यवसाय मजुरी, राहणार मुक्काम पोस्ट उमळवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे समजले। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांचे अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीत 36,25,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 1,59,630 रुपये किमतीचे चांदीचे दागिने व चांदीच्या वस्तू आढळून आल्या। सदर मुद्देमालाबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता तौफिक जमादार यांनी सांगितले की त्याचा साथीदार समीर मुलानी यांच्या मालकीच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून साथीदार समीर मुलानी आणि दीपक कांबळे यांच्यासोबत हरिपूर गावात सुमारे 6 महिन्यापासून वेळोवेळी बंद घरात घरफोडी चोरी करून चोरीमध्ये मिळालेले सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याकरता त्यांनी 4 दिवसापूर्वी वारणालीमधून चोरी केलेल्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून दागिने विक्री करण्याकरता आला असल्याची कबुली दिली। सदर बाबत सांगली ग्रामीण, संजयनगर व शिरोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्याने त्यांचे कब्जात मिळालेले सोन्या चांदीचे दागिने व चोरीची मोटरसायकल पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष जप्त केली। तौफिक जमादार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली जिल्ह्यात घरफोडी चोरीचे, मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत। समीर मुलानी याच्यावर सातारा जिल्ह्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर, सागर लवटे, अरुण पाटील, अमर नरळे, पोलीस नाईक संदीप नलावडे, प्रकाश पाटील, सुशील म्हस्के, पोलीस शिपाई सूरज थोरात, चालक पोलीस शिपाई चिल्ले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस नाईक योगेश पाटील, सांगली शहर पोलीस ठाणे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, सायबर पोलीस ठाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी, पोलीस शिपाई कॅप्टन गुडवाडे, सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे।